नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते राहुल हा अद्वैतच्या स्टोअर रूममध्ये जाऊन ऑफिसमध्ये जाऊन त्याने हिरे जिथे ठेवलेले असतात तिथून हिरे चोरी करण्याचा त्याने प्रयत्न केलेला असतो. आणि हा प्रयत्न करत असताना अद्वैत आणि कला हे दोघंही तिथे आलेले असतात. राहुलने जे काही हिऱ्यांचा सेक्शन असतो त्या सेक्शनमध्ये जाऊन अतिशय प्रेशियस डायमंड, ओरिजिनल डायमंड जे काही अद्वैतचे असतात, जे दागिन्यांमध्ये बनवले जातात. आता कौस्तुभ सरांची ऑर्डर देखील अद्वैतला मिळालेली असते आणि अर्जंटली त्यांनी हिऱ्यांचे दागिने करून मागवलेले असतात. त्यासाठी अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये आलेले असतात. तर इकडे राहुल अद्वैतचे जे काही दागिने असतात हिऱ्यांचे ते चोरून एका पोटलीमध्ये तो भरून पळून निघालेला असतो. पण याची आयडिया आणि कल्पना ही अद्वैत आणि कला या दोघांनाही नसते. तो पटकन त्याचे हिरे चोरून घरी आलेला असतो, कारण की त्यांना कोणालाही माझ्यावरती संशय येऊ नये म्हणून. इकडे सोहम हा रजनीने झापल्यामुळे तो खाली येऊन उभारलेला असतो आणि त्याला झोप येत नसते. अशा अवस्थेमध्ये राहुल आलेला पाहून त्याला देखील संशय येतो आणि तो म्हणतो की अरे राहुल, इतक्या रात्री तू इतका घाबरत का पळत आलेला आहे, असं जाब विचारतो. इकडे कला आणि अद्वैत देखील आलेले असतात. राहुलला वाटतं की आता कला आणि अद्वैत हे दोघं याच्या हात इथून पळून जायला हवं आहे. इतक्यात राहुल पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अद्वैत आणि कला दोघंही तिथे आलेले आपल्याला पाहायला भेटले.